नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. येत्या 19 एप्रिल 2026 वार आहे रविवार. या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया म्हणजे असा दिवस की ज्या दिवशी केलेल्या दानाचे आणि पुण्याचे फळ कधी क्षय पावत नाही, म्हणजेच ते अक्षय राहते. हिंदू धर्मात या दिवसाला अनन्य असं साधारण महत्त्व आहे. तर यामध्ये अक्षय तृतीया कधी आहे, पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे आणि या दिवशी कोणते उपाय करावेत, त्याचबरोबर या दिवशी सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान ही एक वस्तू आपल्याला घरी आणायची आहे. तर याच वस्तूंचा खरा मान आहे, याबद्दलची आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. यंदा 2026मध्ये अक्षय तृतीया रविवारी आलेली आहे. तर अक्षय तृतीयेचा तिथीचा प्रारंभ 18 एप्रिल रोजी उशिरा होत आहे. तृतीय तिथीची समाप्ती 19 एप्रिलला रात्री होत आहे. पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6:10 ते दुपारी 12:21 असणार आहे. यामध्ये आपल्या पंचांगानुसार थोडासा बदल होऊ शकतो. तर या दिवसाचं महत्त्व सांगणारे अनेक कथा आपल्याकडे आहेत. त्यामध्ये याच दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली होती. असं मानलं जातं की भगवान परशुराम यांचाही जन्म याच दिवशी झाला होता. भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय पात्र दिले होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बद्रीनाथ धामाचं दरवाजे याच दिवशी उघडले जातात असं आपल्याला सांगितलं जातं. असे अनेक प्रकारचे नियम आणि अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत आणि बघायलाही मिळतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी काय करावं. तर बघा, अनेक लोक या दिवशी सोने चांदी खरेदी करतात. असं मानलं जातं की यामुळे घरात लक्ष्मीचा कायम वास राहत असतो. जर सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही एखादं नवीन भांडे या दिवशी पाणी, छत्री, पंखा किंवा थंड फळाचं उदाहरणार्थ टरबूज दान करणं सर्वोत्तम मानलं जातं. तर आपल्या पूर्वजांच्या स्मरणामध्ये या दिवशी पितृतर्पण किंवा पिंडदान केल्यानं त्यांचा आशीर्वाद मिळतो. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मातीचा घट पूजला जातो आणि त्यावर खरबूज ठेवून त्याचे दान केले जाते. अक्षय तृतीया हा दिवस पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. तर या दिवशी पितरांच्या नावाने पाण्याचे उदक दान केले जाते. म्हणजेच काय, तर उन्हाळ्यामध्ये तहानलेल्याला पाणी पाजल्याने पितरांना तृप्ती मिळते. सकाळी स्नान करून दक्षिणेकडे तोंड करून पितरांचं स्मरण करून हातातील पळीतून पाणी, काळे तीळ आणि फुले सोडून तर्पण केले जाते. तर या दिवशी पितरांचे आवडतीचे पदार्थ पुरणपोळी, आमरस बनवून त्यांचा नैवेद्य दाखवला जातो. कावळ्याला अन्नाचा घास देण्याची एक प्रथा आहे. तर या दिवशी महाराष्ट्रामध्ये अक्षय तृतीयेला करा केळीचं पूजन देखील केलं जातं. तर हा मातीचा लहान माठ किंवा गाडगे असते आणि केळी हे जे आहे तर ते आपल्याकडे पूजण्याची एक परंपरा आहे. हे पूजन समृद्धीचे प्रतीक मानलं जातं. 2 मातीचे छोटे रांजण किंवा माठ, ज्याला आपण कराकेळी म्हणतो, ते आपल्याला घ्यायचं असतं. त्याला गंधफूल, अक्षता आपल्याला अर्पण करायचे असतात आणि पाठावरती किंवा जमिनीवरती गव्हाची रास किंवा तांदळाची रास घालायची आहे. त्याने पाण्याने भरलेला जो करा आहे म्हणजेच घडा ठेवायचा आहे. शक्यतो 2 घडे ठेवले जातात, एक देवासाठी आणि एक पितरांसाठी. तर या घड्यांना हळदी कुंकवाचे बोटे लावावेत. त्याच्या गळ्यामध्ये फुलांची माळ अर्पण करायची. घड्याच्या तोंडावरती आंब्याची पानं ठेवायची असतात. त्यावरती एखादं फळ ठेवायचं, खरबूज किंवा आंबा ठेवायचा. अनेक ठिकाणी यालाच कराकेळी म्हणतात, कारण केळी किंवा मोसमी फळे ते अर्पण केली जातात. उन्हाळा सुरू असल्यानं या दिवशी घटात वाळा घातलेले थंड पाणी भरले जाते. तर ते शीतलतेचे एक प्रतीक असतं. घराच्या सुख शांतीसाठी आणि पितरांच्या आशीर्वादासाठी घटाची मनोभावी पूजा केली जाते, आरती केली जाते, पितरांचे स्मरण केले जाते. तसेच बघा, सुवासीन जेवू घातली जाते. तुमच्याकडे जर एखादी सुवासीन मृत्युमुखी पावलेली असेल तर तिच्या नावाने सुवासीन म्हणून तिला एखादी महिला जेवू घातली जाते तिच्या नावाने. अक्षय तृतीयाला पितरांच्या नावाने अनेक गोष्टी केल्या जातात, जसं की दान धर्म केला जातो. त्यामुळे आपल्या घरातील पितृदोष जो आहे तर तो नष्ट होतो. त्याचबरोबर बघा, चप्पल आणि त्याचबरोबर काही वस्तू तुम्हाला शक्य होईल त्या वस्तू तुम्ही त्या दिवशी दान करायचे असतात. आता बघा, अक्षय तृतीयेला आता सोनं खरेदी करणे खूप महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं, पण प्रत्येकाला सोने खरेदी करणं शक्य नाही. शास्त्रानुसार अशा काही अत्यंत स्वस्त पण प्रभावी वस्तू आहेत. घरी आणल्यास माता लक्ष्मी सोन्यापेक्षाही जास्त प्रसन्न होत असते. आता त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची जी वस्तू आहे ते म्हणजे काही वस्तू सांगणार आहे. तुम्हाला यातील ज्या कोणत्या वस्तू शक्य होतील त्या तुम्ही नक्की खरेदी करा. तुमच्या देवघरामध्ये जी वस्तू नसेल ती तुम्ही नक्कीच आणू शकता आणि पूजन करू शकता. पहिली वस्तू म्हणजे दक्षिणावती शंख. दक्षिणावती शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. अक्षय तृतीयेला हा शंख घरी आणून त्याची पूजा केल्याने घरातील दारिद्र्य
दूर होते. तर आता या दक्षिणावर्ती शंखाचा उपाय काय करा. शंखात पाणी भरून ते संपूर्ण घरात शिंपडावं, यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. दुसरा म्हणजे ते लघु नारळ किंवा ज्याला आपण एकाक्षी नारळ म्हणतो, तर हा आकाराने छोटा असतो. हा नारळ लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो. हा नारळ लाल कपड्यात गुंडाळून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा, यामुळे आर्थिक चणचण भासत नाही. तिसरी वस्तू आहे कमळगट्टा. कमळगट्ट्याच्या बिया. माता लक्ष्मीला कमळ अत्यंत प्रिय आहे. कमळाच्या फुलांच्या बिया म्हणजेच कमळगट्टा घरी आणणे शुभ मानले जाते. अक्षय तृतीयेच्या रात्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी 108 कमळगट्ट्याची माळ अर्पण करा किंवा नुसत्या बिया लक्ष्मीच्या चरणाशी ठेवल्या तरी पण चालतात आणि नंतर ते आपल्या तिजोरीत ठेवा. चौथीची वस्तू आहे ते म्हणजे पिवळ्या कवड्या. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या कवड्या लक्ष्मीला आकर्षित करतात. 5 किंवा 11 पिवळ्या कवड्या आणून त्याची हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून पूजा करा आणि त्या लाल कपड्यात बांधून धन ठेवण्याची जागी ठेवा. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते, आकर्षित होते. 5वी जी वस्तू आहे ती म्हणजे खडेमीठ आणि धने. बजेट अगदीच कमी असेल तर खडेमीठ आणि अख्खे धने घरी आणणे हे सोने खरेदी करणे इतकेच पुण्यकारक मानलं जातं. धन हे समृद्धीचे प्रतीक आहे. अक्षय तृतीयाला धने विकत घ्या, त्यातील थोडे धने लक्ष्मीसमोर अर्पण करा आणि उरलेले धने कुंडीत किंवा बागेत पेरा. जसे धने उगवतील तसे तुमची प्रगती होत राहील. त्याचबरोबर बघा, या दिवशी काही प्रभावी असे उपाय देखील केले जातात. या दिवशी दानधर्माला विशेष महत्त्व असतं. आपल्या शास्त्रामध्ये गाईला सर्व देवमयी मानलं जातं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय करणार आहोत. अक्षय तृतीयेच्या दिवशी गाईला एक विशेष वस्तू खाऊ घातल्याने तुमचे पितृ तृप्त होतील, प्रसन्न होतील. मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन सोन्याचे दिवस येतील. तर ही वस्तू कोणती आहे, कोणता पदार्थ अक्षय तृतीया दिवशी केवळ लक्ष्मीपूजनाचा नाही तर पितरांच्या स्मरणाचा दिवस आहे. पूर्ण सांगितलेले आहे. तर गाईच्या शरीरात 33 कोटी देवांचा वास असतो आणि गाईला दिलेल्यानं थेट पितरांपर्यंत पोहोचतं. ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष आहे किंवा ज्यांच्या घरावर वारंवार अडचणी येतात त्यांच्यासाठी हा उपाय म्हणजेच एक वरदान आहे. तर अक्षय तृतीयाला काय खाऊ घालायचं, तर या दिवशी गाईला गूळ आणि भिजवलेली हरभरा डाळ किंवा गव्हाची पोळी आणि गूळ आवर्जून खाऊ घालावा. एक ताजी पोळी बनवा किंवा थोडे गहू भिजत घाला, त्यावर थोडा गूळ ठेवा. शक्य असल्यास त्यावर थोडे काळे तीळ अर्पण करा, कारण तीळ पितरांना प्रिय असतात. ही पोळी मनोभावे गायला खाऊ घाला आणि गायच्या पाठीवरून हात फिरवून आशीर्वाद घ्या. जेव्हा आपण अक्षय तृतीयाला हा उपाय करतो तेव्हा पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. घरातील मुलांच्या प्रगतीमधील अडथळे दूर होतात, विवाहाचे योग जुळून येतात, शिक्षणात आणि करिअरमध्ये यश मिळतं. अक्षय तृतीयाच्या दिवशी हे खूप महत्त्वाचं आहे. यामुळे घरामध्ये सुख, समृद्धी आणि सोन्याचे दिवस येतात, घराची प्रगती होती. हा एक छोटासा उपाय आहे, पण लक्षात ठेवा, गायची सेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि असा हा प्रभावी उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी खूप चांगला फायदा आहे, तर तो तुम्हाला बघायलाच मिळेल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.